अष्टांग मार्गाद्वारे शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त, आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जय रंजले गांजले त्यासी मने जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कुळवाडी भूषण मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी त्या काळातील स्वतःचे 25,000 रुपये म्हणजे आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, इंग्रजी शिकून या जातीभेद मोळा, जातीवाद्यांना गाडून या असे सांगून घरामध्ये शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या आमच्या माता सावित्री माता फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 16 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून आम्हा भारतीयांना याची जाणीव करून देणारे ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, आणि 1990 ला भाकीत करणारे यापुढे टाटा बिर्ला चरतील आणि बाकी सारेच उपाशी मरतील वामनदादा कर्डक, ज्या ज्या महामानवांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्याला अभिवादन करून सलाम करून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि चळवळीचं मनमाड येथील पाठबळ आदरणीय राजाभाऊ पगारे साहेब, माजी नगराध्यक्ष, स्वागताध्यक्ष आदरणीय मिर्झा अहमद बेग साहेब, आणि मंचावर विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी सामाजिक कार्य करून महापुरुषांचा वारसा फक्त वाणीतून नाही तर आपल्या कर्तृत्वातून जीवन ठेवला, असे सत्कार मूर्ती आदरणीय अनिल निकाळे साहेब, आदरणीय रामदास पगारे साहेब, आदरणीय शरद बहोत साहेब, आदरणीय मुश्ताक शेख साहेब आणि फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच स्थापन करून समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याचा हा लढा पुढे घेऊन गेल्यासाठी मनमाड्यात हे व्यासपीठ उपस्थित करणारे या संस्थेचे कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख, सचिव विकास अहिरे साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि माझ्या समोर बसलेल्या मातांनो, बंधूंनो, माझा परिचय देताना सांगण्यात आला की शिवचरित्र अभ्यासक आहे, 1800हून जास्त माझे संत महापुरुषावर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आणि भारतातच नाही तर कराची पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगणारा मी पहिला भारतीय मुस्लिम. दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानाचा मी संयोजक आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये दंगली लावणाऱ्या संघटना आहेत, पण भारतामध्ये दंगली होऊ नये, महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ नये यासाठी प्रयत्न करणारी ही एखादी संघटना आहे का, याची गरज का भासली? त्याचं कारण हे आहे
की जेव्हा मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की महाराष्ट्राची भारताची आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली याचं कारण काय आहे, तर मला आश्चर्याचा धक्का बसला. या महाराष्ट्राची जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली ती नैसर्गिक आपत्तीतून नाही झाली, तर जाती जाती धर्माधर्मात दंगली लावून करण्यात आली. दंगलीमध्ये काय होते, राजकीय षड्यंत्र पोटी दंगली घडवल्या जातात. दंगलीमध्ये गरिबाची मुलं अनाथ होतात, गरिबाच्या मुली बहिणी विधवा होतात, गरिबाचे आई वडील निराधार होतात, वस्त्या जळून बेचिराख होतात आणि नंतर आम्ही पश्चाताप करतो. अरे पण दंगली झाल्यानंतर, गरिबांचे मुलं अनाथ झाल्यानंतर, गरिबाच्या मुली बहिणी विधवा झाल्यानंतर, गरिबांचे आई वडील निराधार झाल्यानंतर, गरिबांच्या वस्त्या जळून बेचिराख झाल्यानंतर पश्चाताप करून काय फायदा. त्या आधीच दंगली होऊ नये, गरिबांची मुलं अनाथ होऊ नये, गरिबांची मुली बहिणी विधवा होऊ नये, आई वडील निराधार होऊ नये, वस्त्या जळून बेचिराख होऊ नये म्हणून सामूहिक प्रयत्न करण्यात यावा या उद्देशानं दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं. आता दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करायचं आहे. महाराष्ट्रात दंगली घडू नये यासाठी जर प्रयत्न करायचा आहे तर महाराष्ट्रात दंगली का होतात याचा अभ्यास करावा लागला. आणि जेव्हा मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की महाराष्ट्रात दंगली का घडतात, तर मला जाणून फार दुःख झालं. महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, जेवढ्या दंगली घडवल्या गेल्या, त्या दंगली घडवण्यासाठी एक नाव सामान्य स्तरावर वापरण्यात येत होतं. ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. टाळ्या वाजू नका, आपण भावनिक होतो, आपण कळत नाही समोरच्याचा उद्देश काय आहे. जेव्हा महापुरुषाचं नाव येते तर आम्ही उत्साहानं घोषणा देतो, पण त्याच्या मागचा हेतू काय आहे. तो शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा मानव कल्याणासाठी देत आहे की आपसात दंगली लावण्यासाठी देत आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. मी जेव्हा जाणून घेतलं की महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडवल्या गेल्या त्या घडवण्यासाठी एक नाव वापरण्यात येत होतं, ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. मी म्हणलं काय शिवाजी महाराज दंगलीचे जनक आहेत, काय शिवाजी महाराज दंगलीची प्रेरणा आहे. मग मी शिवचरित्राचा अभ्यास करू लागलो तेव्हा मला फार दुःखद आघात झाला की ज्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचं शत्रू म्हणून दाखवलं, ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं मुस्लिम समाजाविरुद्ध दंगली केल्या, ज्या शिवाजी महाराजांचा इतिहास मला सांगितला की शिवाजी महाराज म्हणजे कोण, मुस्लिमांचे कर्दनकाळ, मुस्लिमांचे शत्रू, त्या शिवाजी महाराजांचा जेव्हा इतिहास मी अभ्यास करू लागलो तर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आणि काका शरीफजी राजे यांचं नाव शहाजी आणि शरीफजी अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत यांच्या प्रेमापोटी ठेवलं. किती मोठं दुर्दैव आहे. ज्या शिवाजी महाराजांच्या आजोबांनी आपल्या 2 मुलांचं नाव एका मुस्लिम सुफी संतांच्या नावावरून ठेवलं, शहाजी आणि शरीफजी, त्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा शत्रू म्हणून सादर करण्यात आलं. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा येथे शेख मोहम्मद बाबा दरवेश या मुस्लिम सुफी संताला बसवलं, त्याला वंश परंपरागत जमिनी इनाम दिल्या. तुम्ही श्रीगोंदा येथे जा, आजही तुम्हाला तेथे शेख मोहम्मद बाबा दरवेश यांचं मंदिर पाहायला भेटेल आणि तेथे हिंदू बांधव श्रद्धेने जातात. बांधवांनो, मग मालोजी राजे भोसले यांचे हे जे विचार होते मानवतावादी, हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यागले का? मग शिवाजी महाराजांना का मुस्लिमांचा शत्रू म्हणून सांगण्यात आलं? तर यामागे काही षड्यंत्र आहे. जेव्हा या मंचाचे सदस्य म्हणत होते की शिवशाहू फुले आंबेडकर मुस्लिम विचारवंत स्थापन करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्या आणि राजाभाऊ यांनी त्यांना या कामात सहकार्य केलं. माझे बहुजन बांधव इथं बसलेले आहेत, माझे मुस्लिम बांधव इथं बसलेले आहेत. बहुजन आणि मुस्लिम समाजाला एकत्र येण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत ते अज्ञानापोटी येत आहेत.
आपणास असं वाटते मुस्लिम बांधवांना की शिवशाहू फुले आंबेडकर विचार करण्यासाठी त्यांचे धार्मिक तत्वाचा त्याग करावा लागतो का? तुम्हाला आश्चर्य वाटत की शिवशाहू फुले आंबेडकर विचार हे धार्मिक विचार नसून हे समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित मानवतावादी समाज निर्माण करणारे विचार आहेत. आपण आपल्या धर्माचं आचरण करून सुद्धा हे सामाजिक कार्य करू शकतो. बऱ्याचशा आमच्या मुस्लिम बांधवांना हे माहीत नाही. राजाभाऊ आणि माझ्या बहुजन बांधवांनो, तुम्हाला मुस्लिम या शब्दाचा अर्थ कदाचित माहीत नसेल. फुले शाहू आंबेडकर या शब्दाचा अर्थ माहीत आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये आज्ञाकारी. आता आज्ञाकारी कोणाला म्हणतात? जो आज्ञाचे पालन करतो. आता फुले शाहू आंबेडकर आज्ञाकारी विचार मंच म्हणल्यावर काही अडचण आहे का? आहे का? राजाभाऊ गेले? राजाभाऊ गेले का? अच्छा, तिकडे मॅचेस आहेत का? आता मला सांगा, मुस्लिम या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. तुम्हाला असं वाटायचं की हे एक धार्मिक संकल्पना आहे. मुस्लिम हा ईश्वराचा आज्ञाकारी आहे म्हणून तो या समूहाला मुस्लिम म्हणतात. आता कुराण काय म्हणतो यांच्याबद्दल? हा कोणता समुदाय आहे? तो कुराण म्हणतो कुंतुम खैरा उम्मतीन उखरिजत लिन्नास. हे सर्वात उत्तम समुदाय आहे. हा मुस्लिम समुदाय म्हणजे आज्ञाकारी समुदाय. जो आज्ञाकारी आहे त्यांना उद्देशून ईश्वर कुराणमध्ये म्हणतो की सर्वात उत्तम हा समुदाय आहे. याची निर्मिती मानव कल्याणासाठी केलेली आहे. हे कुराण म्हणते, मी म्हणत नाहीये. कुराणचं की मुस्लिम समाजाला ईश्वरानं यासाठी जन्माला घातलं की त्यांना मानव जातीचं कल्याण केलं पाहिजे. आता आज्ञाकारी या मुस्लिम शब्दाचा अर्थ जर असेल आणि जो ईश्वराच्या आज्ञाचं पालन करतो तो मुस्लिम आणि जो अवज्ञा करतो तो नॉन मुस्लिम, तर मी मोहम्मद पैगंबराचे फक्त एक तुम्हाला विचार सांगतो, आज्ञा सांगतो की मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे आणि त्याचा शेजारी उपाशी राहावा. आता मला सांगा, तो शेजारी हटकर, धनगर, कोळी, माळी, चाबार, कुंभार, बौद्ध कोणत्या जाती धर्माचा असेल तर मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा. जर तो मुस्लिम आहे, मोहम्मद पैगंबराचा आज्ञाकारी आहे, ईश्वराचा आज्ञाकारी आहे आणि त्यानं जर शेजाऱ्याला जेवण नाही दिलं तर मोहम्मद पैगंबर म्हणतात तू मुस्लिम नाही, तू आज्ञाकारी नाही, तू तर अवज्ञाकारी आहे. आता तो माझ्यासारखा दाढीवाला असेल, टोपीवाला असेल, पण मोहम्मद पैगंबर म्हणतात नाही, वेशभूषेनं तू आज्ञाकारी ठरत नाही. तुझ्या फक्त प्रार्थनावरच्या तू आज्ञाकारी ठरत नाही, तर तुला आचरणात ते विचार आणावे लागतील. तू जेव्हा या विचारावर कृती करेल, आचरण करेल, अनुकरण करेल, तेव्हाच तुला आज्ञाकारी म्हणजे मुस्लिम म्हणता येईल. आता फुले शाहू आंबेडकर आज्ञाकारी मंच म्हणजे काय? जो आपल्या जीवनामध्ये महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या संत महापुरुषांचे मानवतावादी विचार फक्त वाणीत नाही तर आपल्या जीवनात कृतीतून, अनुकरणातून सिद्ध करेल, त्याला म्हणतात फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच. आता काही अडचण आहे का? आता काही अडचण नाही याच्यामध्ये. हे अज्ञानामुळे होते. आता मला तुम्ही पाहून माझी आयडेंटिटी तुम्हाला सांगावी लागते का? मी कोणत्या समाजाचा, कोणत्या धर्माचा अनुयायी? पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी शिवशाहू फुले आंबेडकर बहुजन संत महापुरुषांच्या विचाराचा कट्टर अनुयायी आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पुन्हा सांगेल तुम्हाला की एवढा चांगला मुस्लिम होण्यासाठी मला मदत जर कोणाकडून झाली असेल तर 600 वर्ष या भारतावर राज्य करणाऱ्या मोगलांनी मला मोहम्मद पैगंबराचे विचार तेवढे चांगले समजून नाही सांगितले, तेवढे चांगले मला महात्मा फुले आणि संत तुकाराम महाराज आणि या महापुरुषांनी सांगितलेले आहे. आता मी महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम आहे.
मी सांगितलं तुम्हाला की शाहू महाराजांनी कुराणाचं मराठी भाषांतर करण्यासाठी त्या काळातील 25,000 रुपये आजचे 2500 कोटी रुपये खर्च केले बांधवांनो. मोगलांनी नाही केले हो. त्यांना नाही वाटलं आम्हाला कुराणाचा अर्थ कळावा म्हणून. जर शाहू महाराजांनी प्रयत्न केला नसता आणि हे विचार माझ्यापर्यंत पोहोचले नसते तर मी कुराणाच्या श्लोकाचा मराठीत अर्थ तुम्हाला कसं सांगू शकलो असतो. त्यांनी फारसी भाषेला महत्व दिलं. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे बांधवांनो. माझ्याकडे वेळ कमी आहे परंतु मी गेल्यानंतर माझ्या बहुजन बांधवांनाही कळलं पाहिजे की मुस्लिम बांधवांची अडचण काय आहे आणि मुस्लिम बांधवांनाही कळलं पाहिजे की बहुजन बांधवांची अडचण काय आहे. की दोघांनाही समता बंधुता आणि स्वातंत्र्य न्याय याच्यावर आधारित समाज घडवायचा आहे. पण समन्वय कसा साधायचा हे भाषेच्या अज्ञानामुळे शक्य होत नाही. तुम्ही मुस्लिम समाजाने कधी बहुजन समाजाकडे जाऊन कुराणाचा आणि मोहम्मद पैगंबराचे विचार मराठीत सांगितले नाही आणि आमचे बहुजन बांधव जे आहेत शाहू फुले आंबेडकर हे विचार मुस्लिम समाजाला समजून सांगण्यामध्ये कमी पडलेले आहेत. आणि मी ईश्वराचे आभार मानतो की ईश्वरानं मला या महाराष्ट्रात जन्माला घातलं आणि मला बालपणापासून मला जे संगोपन भेटलं मार्गदर्शन भेटलं. माझा जन्म एक मुस्लिम घरात झाला आणि मला चळवळीमध्ये जे मार्गदर्शन भेटलं माझ्या बहुजन समाजाकडून भेटलं. म्हणून या दोन्ही परिवाराबद्दल बहुजन आणि मुस्लिम समाज दोघांबद्दल मला आदर आहे आणि दोघांमध्ये समन्वय का घडत नाही याची मला जाणीव होती बांधवांनो. आता ज्या विषयासाठी मी येथे आलेलो आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा माझा विषय कसा झाला त्याचं कारण हे आहे की लहानपणी जसं प्रत्येक महाराष्ट्रातल्या गाव शहरामध्ये राहणारा मुसलमान शिवजयंती आल्यानंतर त्याच्या मनामध्ये भीती असायची की शिवजयंतीची जेव्हा रॅली निघायची तर मस्जिद समोर येऊन घोषणा दिल्या जायच्या, मस्जिदीवर गुलाल टाकला जायचा आणि हमखास दंगली व्हायच्या. तेव्हा मुस्लिम समाजात भीती असायची. त्यापैकी एक मी मुसलमान होतो आणि मला असं वाटायचं की शिवाजी महाराजांच्या जयंतीला असं का घडते. आणि जेव्हा मी शिवरायांचा इतिहासाचा अभ्यास केला मला दुःख झालं की जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय झालेला आहे इतिहासामध्ये तेवढा अन्याय इतर कोणत्या महापुरुषावर झालेला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाचं लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांचं शस्त्र म्हणून सांगितलं. मी काही उदाहरण संदर्भ तुमच्या समोर देणार आहोत की ज्या शिवाजी महाराजांना यांनी मुस्लिमांचा शत्रू सांगितलं आणि त्यांचे आजोबा त्यांच्या वडिलांचं नाव आम्ही पाहिलं, त्यांचे विचार पाहिले. मग शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केल्यानंतर का या विचाराचा त्याग दिला होता का. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं 1.25 लाखाचं सैन्य, या 1.25 लाख सैन्याचा कमांडर सरनोबत नूर खान बेग एक मुसलमान असतो. मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे. आता बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ज्या घोडदलावर अवलंबून असतो त्या घोडदलाचा घोडदल प्रमुख सिद्दी हिलाल हा मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचं त्या काळामध्ये समाज मान्यता ही होती की जर हिंदू समुद्र ओलांडला तर धर्मपाप होते, नरकात जाते. म्हणून कोणी समुद्र ओलांडत होता तेव्हा मुस्लिम बावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात राजा आम्ही आहे की, राजा आम्ही आहे की, राजा आम्ही आहे की. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्र फडकणारे मुसलमान बावळे होते आणि तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. एस.टी. दास आपल्या पुस्तकात म्हणतात इंडियन मिलिटरी इट्स हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट पान नंबर 55 वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आरमाराचे वरिष्ठ अधिकारी आणि सागरी किल्ल्याचे सर्व प्रमुख हे मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं शक्तीस्थळ तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लीगल ऍडवायझर खाजगी सचिव परराष्ट्र धोरण खातं त्याच्याकडे आहे. किती मोठी जबाबदारी. दुसऱ्या राजाशी वार्तालाप करायचा, दुसऱ्या देशाशी सत्तेशी वार्तालाप करायचा. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबानं तहासाठी त्यांचा वकील पाठवला, त्याचं नाव कुलकर्णी. शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला, त्याचं नाव मौलाना खाजी हैदर. आता प्रसार माध्यमामध्ये काय दाखवलं, मौलाना जातीवादी असतात, मौलाना कट्टर असतात. अरे शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा खाजगी सचिव पहिला सरन्यायाधीश मौलाना खाजी हैदर हा मौलाना आहे. शिवाजी महाराजांनी या मुस्लिम धर्मगुरूला एवढं महत्वाचं पद दिलं आणि आज प्रसार माध्यमामध्ये या धर्मगुरूंना
विकृत पद्धतीने दाखवण्यात येत आहे का? कारण आम्ही इतिहास वाचला नाही आमच्या पूर्वजांचा. आबाजी सोनदेव हे पंत शिवाजी महाराजांना सांगायचे. मौलाना खाजी हैदर यांचा स्वराज्यातील मान सन्मान पाहून ते शिवाजी महाराजांना म्हणतात, महाराज आपण मौलाना खाजी हैदरला फार महत्वाची पदं दिली, त्याचा फार लाड करत आहात, तो मुसलमान आहे. उद्या युद्धामध्ये मोगलांचं समर्थन केलं तर? शिवाजी महाराज म्हणतात, आबाजी इमानदारी ही जातीहून ठरत नसते, ती कर्तव्याहून ठरत असते. हे शिवाजी महाराजांचे विचार आहे. आजही बघा, आजही नेते गल्ली गल्लीमध्ये फिरत राहतात, काही भाषणं देतात, काही आमदार आहे, खासदार आहे, हे मुसलमान पाकिस्तान धार्जिन, हे मुसलमान मोगल धार्जिन. अरे शिवाजी महाराज काय म्हणतात? त्याच्या वेशभूषेनं, त्याच्या धार्मिक आस्थेनं तो इमानदार किंवा बेईमान ठरत नाही. त्याचं कर्तृत्व पाहे ना, त्याचे विचार पाहे ना. ते शिवाजी महाराज म्हणतात की जातीवरून कोणाचीही इमानदारी ठरवायची नाही. आणि आज हे राजकीय नेते बघतात की वेगवेगळ्या जातीच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये सादर केलं जाते की हे बेईमान लोक आहेत, देशद्रोही लोक आहेत, ते नक्षलवादी आहेत. अरे पण त्यांचा लढा कशासाठी आहे, विचार कशासाठी आहे, तुम्ही हे बघितलं पाहिजे. ते आपल्या समाजासाठी, देशासाठी जर समर्पित असेल तर तुम्ही त्यांना असं कसं बोलू शकता? बांधवानो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगडावर वेगवेगळ्या विभागाचं काम सुरू आहे. मोरपंत पिंगळे या प्रधानाला घेऊन शिवाजी महाराज पाहणीसाठी जातात. पाहतात की वेगवेगळ्या विभागाचं बांधकाम सुरू आहे, जगदेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. मोरपंत पिंगळेला म्हणतात, मोरपंत माझ्या हिंदू बांधवासाठी पूजेसाठी तुम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधलं, पण माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठं आहे? मोरपंत म्हणतात, महाराज आदेश द्यावा, जागा दाखवावी, आदेशाचे पालन होईल. शिवाजी महाराज म्हणतात, अरे जागा दाखवावी, माझ्या महलासमोर बांध, माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद. आपल्या महलासमोर. मी संत तुकाराम महाराजांचा अनुयायी आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. जे काही बोलल संदर्भासहित बोलल. न्यू हिस्ट्री ऑफ मराठा सरदेसाई पार्ट 1 पान नंबर 264 आणि 265 याचा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी रायगडावर मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद बांधली. आणि रायगडाची गाथा विष्णू शांताराम आवळसकर पान नंबर 7 वर हा स्पष्ट उल्लेख आहे की शिवाजी महाराजांनी रायगड येथे मस्जिदची शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी, जुमासाठी एका धर्मगुरूची नियुक्ती केली होती. त्याचं नाव काझी राईकर आहे. तो कसबे लोणशी येथील राहणारा आहे, तालुका निजामपूर. आणि शिवाजी महाराजांनी या मुस्लिम धर्मगुरूला रायगडावर मुस्लिम मावळ्याला शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी 4 रुपये मानधन दिले आहे. संदर्भ लिहून घ्या. विष्णू शांताराम आवळसकर रायगडाची जीवनगाथा पान नंबर 7. आता बांधवांनो विचार करा, शिवाजी महाराज जिवंत असताना रायगडावर एकीकडे जगदीश्वराचं मंदिर आहे, एकीकडे मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद आहे. कधीही मंदिर मस्जिदचा वाद निर्माण नाही झाला. कधी मुस्लिमांना वाटलं नाही की हिंदू आपल्या मस्जिदीवर गुलाल टाकतील. कधी हिंदूंना वाटलं नाही की हे मुस्लिम आपल्या मंदिराची विटंबना करतील. अरे शिवाजी महाराज जिवंत असताना रायगडावर एकीकडे मंदिर आहे, मस्जिद आहे, पण हिंदू आणि मुसलमान मस्जिद मंदिरचा वाद करत नाही, एक दुसऱ्या विरुद्ध लढत नाही. अरे ते संघर्ष करतात. हिंदू मावळे हर हर महादेव, मुस्लिम मावळे नारे तकबीर, अल्लाहू अकबर म्हणून एक दुसऱ्या विरुद्ध संघर्ष नाही करायचे. तर हे दोघं एकत्र येऊन संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रंजल्या गांजल्याचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी संघर्ष करायचे. आता तर असं वाटते नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हटले की एखाद्या हिंदूला मारते, डोकं फोडते काय किती. आणि हर हर महादेव म्हणले की एखादा मुस्लिम गेला. अरे हा श्रद्धेचा भाग कशासाठी असतो?
माझी श्रद्धा जर अल्लावर आहे तर मी त्याचं स्मरण करून अत्याचाराविरुद्ध लढलं पाहिजे, अन्याय केला नाही पाहिजे. आणि माझी श्रद्धा जर हिंदू धर्मावर आहे आणि मी हर हर महादेव ही घोषणा देत आहे, तर हे गोरगरीब फळवाल्या मुसलमानाला मारायसाठी नाही, हे अत्याचारी लोकांना थांबवण्यासाठी अत्याचारापासून असते. बांधवांनो, एक लक्षात ठेवा, धर्म कधी मरत नसतो, धर्म कधी संपतो जेव्हा त्याचे अनुयायी त्याचं अनुकरण करत नाहीत. तेव्हा दुसऱ्या धर्माचा द्वेष केल्यानं आपला धर्म वाढत नाही, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि माझ्या बहुजन बांधवांनो, तुम्हाला वाटते दाढी टोपीवाला मुस्लिम असला म्हणजे ह्या चळवळीतलाच नाही, विचाराचाच नाही. अरे तो प्रमाणिक आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा जो मुसलमान आहे, जो त्याच्या ईश्वराचा आज्ञाकारी आहे, तोच आपल्या स्वराज्याचा आज्ञाकारी आहे. म्हणून मुस्लिम ओळखायला सुरुवात करा. तुम्ही मटकेवाले गुटकेवाले यांना जवळ करसाल, आता मला सांगा त्यांचा व्यवहार 2 नंबरचा आहे, कधीही विचार सोडू शकतात ते, बरोबर आहे की नाही. तर मुस्लिमांचं चित्र असं निर्माण केलेलं आहे. पिक्चर कोणताही आला मुस्लिमचा, स्मगलर दाखवला. आता ते हाजी मस्तान कोणता पिक्चर आला होता, काय ह्यांचं घेणं देणं द्यायचं, आम्हाला आयटोचे फायनल हप्ते देणं होईन चालले, पैसे कमवते आणि मग सगळ्या मुस्लिमांमध्ये हा मेसेज जायचा की हे मुस्लिम स्मगलर असतात. अरे पण इस्लाम परवानगी देतो का? अवैध धंद्याची परवानगी देतो का? देत नाही. माझ्या बांधवांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम हा वाद नव्हता, मंदिर मस्जिद हा वाद नव्हता. 350 वर्ष नंतर हा वाद निर्माण झाला. शिवाजी महाराजांचे जे गुरु आहेत, मासाहेब जिजाऊ, दुसरे गुरु संत तुकाराम महाराज, तिसरे गुरु काशीनाथ अठ्ठल्य करत महाराष्ट्राचा राजा ज्या ज्या महापुरुषांना आपले गुरुस्थानी मानले त्यांची यादी दिलेली आहे. पान नंबर 225 वर स्पष्ट उल्लेख आहे. संत याकूत बाबा या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील संत याकूत बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. संदर्भ का द्यायला तुम्हाला की तुम्ही जाऊन नंतर घरी पाहिलं पाहिजे आणि मग शिवाजी महाराजांच्या विचाराचा समाज घडला पाहिजे. 2016ला संत याकूत बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त माझा कार्यक्रम होता. मी कार्यक्रमाला गेलो आणि तेथे गेल्यानंतर मगरिबच्या नमाजची वेळ झाली. मगरिबची नमाज पठण केली. समुद्र तटावर एक सुंदर मस्जिद आहे. नमाज धर्मगुरूंना मी विचारलं, इमाम साहेब, समुद्र काठावर एवढी सुंदर मस्जिद, एवढी चांगली जागा तुम्हाला कोणी दिली हो? ते म्हणतात, ही जागा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. मी म्हणलं, दाटून म्हणताय का? कागदपत्र पुरावा आहे का काही? नाही तर उगाच काहीतरी. ते म्हणलं नाही आहे. त्यांनी कागदपत्र दाखवले. तालुका सुवर्णदुर्ग, पान नंबर 326 वर याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी. इतिहासात आज त्या मस्जिदला जामा मस्जिद म्हणतात आणि इतिहासामध्ये त्या मस्जिद छत्रपती शिवाजी महाराज की मस्जिद. बरं का नाही दाखवली मस्जिद तुम्ही? मग एबीपी माझ्यावर मागं 3 दिवस मला दाखवलं. माझा नागपूरचा कार्यक्रम होता. पण तुम्ही ही मस्जिद का लपवली? म्हणजे त्या बाबरनं मस्जिद नाही बांधली, तिथं मंदिर पाडलं नाही, हे न्यायालय म्हणते. तुम्ही दाखवून सगळ्या भारतात दंगली लावल्या. पण शिवाजी महाराजांची मस्जिद का लपवली, जे जाती जाती धर्माधर्मामध्ये प्रेम आणि बंधुत्व निर्माण करणार? छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु मुस्लिम सुफी संत मौनी बाबा पारगावचे कोल्हापूर येथे, हे 2 मुस्लिम सुफी संत असतात. मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात बांधव? शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड आहेत. त्यांचं एकमेव चित्र आहे मीर मोहम्मद नावाच्या मुस्लिम चित्रकारांनी काढलेलं. त्याचं जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं तुम्हाला कळून चुकेल की शिवाजी महाराजांचे 31 पैकी 20 बॉडीगार्ड मुसलमान होते. शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का. एवढा विश्वास केला शिवाजी महाराजांनी मुस्लिम. आणि आज मुस्लिमाबद्दल संभ्रम कोण निर्माण करतायत?
ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांना आता हे बहुजन मावळे एकत्र नको आहेत, हिंदू मुस्लिम मावळे एकत्र नको आहेत. कारण जर ते एकत्र आणले तर मग शिवाजी महाराजांच्या विचारात न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित आम्ही समजून घेतलं पाहिजे. बांधवांनी वेळ किती म्हणे बोला म्हणा. बाबासाहेब कायदा तो आपल्या बापाचा आहे म्हणून मानावं तर लागेल ना आपल्याला. असं कसं बघा बांधवांनो, मला 2-2.5 तास लागतात फक्त या कार्यक्रमासाठी. मी 1200 किलोमीटर 600 प्रवास केला. माझे कार्यक्रम विदर्भ त्या भागामध्ये होते, पण हा एकच कार्यक्रम मधात मला द्यावा लागला तारखा बदलून. माझं एका गावात मी एकदाच जातो आणि जे संभ्रम आहे त्याच्यावर बोलतो मी, किंवा तुमच्या मनात काय संभ्रम आहे. मी गेल्यानंतर या खुर्च्या अजून जवळ आल्या पाहिजे, तुमचं मन जवळ आलं पाहिजे, मनामध्ये संभ्रम नसला पाहिजे. नाहीतर काय आहे की कार्यक्रम व्हायले, व्याख्यान व्हायले, प्रबोधन व्हायले, पण मनामध्ये तो प्रश्न तसाच राहिले. याला प्रबोधन नाही म्हणता येत. प्रबोधनाच्या मूळ व्याख्या काय आहे की झोपलेल्या माणसाला उठवणं. आपण उठलो पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना हे स्थान दिलं, मग शिवाजी महाराजांबद्दल हे गैरसमज कोणी निर्माण केला. मोगलांचा इतिहासकार काफी खान म्हणतो, मी स्वतः शिवाजी महाराजांना माझा शत्रू समजतो, पण शिवाजी महाराजांबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागेल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणींचं रक्षण आपल्या आई बहिणीसारखं करायचे. हे मोगलांचा इतिहासकार म्हणाले. आणि इथं शिवाजी महाराजांच्या नावानं मुस्लिम मुलीचा हिजाब काढा म्हणाले. आपण विचार केला पाहिजे ना, हे कोण लोक आहेत. माझा जेव्हा साम टीव्हीवर कार्यक्रम होता, मला पत्रकारांनी विचारलं, तुम्ही म्हणता की शिवाजी महाराज जे आहेत ते धर्मसहिष्णू होते, मग सांगा काय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धार्मिक स्वातंत्र्य होतं का मुस्लिमांना? राईट टू रिलिजन होतं का? मी म्हणलं होतं. त्यांनी म्हणलं पुरावा काय? मी म्हणलं प्र न देशपांडे यांचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, पान नंबर 199-200. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा GR आहे, स्वराज्याचा आदेश आहे, राजाज्ञा आहे. ते म्हणतात श्रीमंत महाराज राजे यांनी फरमाविले, ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा, त्यात कोणी बखेडा करू नये. राईट टू रिलिजन स्वराज्यामध्ये. आता हे नवीनच आलं. तुम्ही नमाज नाही पडायची, तुम्ही अजान नाही द्यायची. अरे रायगडावर अजान व्हायची ना भावा, तुला काय अडचण आहे? तू का शिवाजी महाराजांचे विचार ना करतो? अरे तो नमाज पडल, ईश्वराचा आज्ञाकारी होईल, तो प्रामाणिक नागरिक होईल देशाचा. तो संविधानाशी प्रामाणिक राहील, या समाजाशी प्रामाणिक राहील. तो जर आपल्या धर्माचा प्रामाणिक राहणार नाही, मग या देशाचा काय राहील? दुसरा संदर्भ, वासी बेंद्रे लिखित शिवचरित्र, पान नंबर 103. स्थानिक मुसलमानांना धर्माचरणाचे स्वातंत्र्य असल्याने गावखेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले आयुष्यक्रम विना त्रास घालवत होता. आता मला सांगा बांधवांनो, गावखेड्यामध्ये असणारा अल्पसंख्याक समाज विना त्रास आपलं आयुष्यक्रम घालवत होता का? कारण शिवाजी महाराजांनी त्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलं होतं. आता नवीनच आहे, मुस्लिम फळवाला आले की आमच्या कॉलनीत यायचं नाही, हे मुस्लिमांनी या जत्रेमध्ये येऊन व्यवहार करायचा नाही. अरे कशासाठी? कोणी सांगितलं? हे शिवाजी महाराजांचे विचार तर नाही, मग कोणाचे आहे ते तरी सांगा. कशाला शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही समाजात ते निर्माण करताय? याच्या आधी शिवाजी महाराजांच्या नावानं काही राजकीय लोकांनी आमच्या आंबेडकरी समाजावर, मागासवर्गीय समाजावर हल्ले केले, खूप मोठी किंमत चुकवावी लागली. शिवाजी महाराजांच्या नावानं दलित हिंदू हा वाद निर्माण केला. पण बांधवांनो, सुरेंद्रनाथ सेन यांचं पुस्तक आहे मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा, पान नंबर 18 वर स्पष्ट लिहिलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ब्राह्मण आणि गावकुसा बाहेर राहणारा दलित खांद्याला खांदा लावून लढत होते. मग मला सांगा, जर शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांनी जातीवाद केला नाही, ब्राह्मणाच्या बरोबर समजा दलितांना उभं केलं, तर मग आज मला सांगा
की आज गावखेड्यामध्ये जे अन्याय अत्याचार करत आहेत हे कोणत्या विचाराचे आहेत? शिवाजी महाराजांच्या नावानं. बांधवांनो, आपण विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काय सांगण्यात आलं की शिवाजी महाराज हे फक्त एका जातीचे प्रतिपालक होते आणि एका धर्माचे कर्दनकाळ होते. जपानचा विचारवंत बॅरन कॅन्डा म्हणतो की शिवाजी महाराज सत्पुरुष होते, त्यांनी अखिल मानवजातीचं हित केलं. विचार करा बांधव, जपानच्या विचारवंताला जे कळालं ते आम्हाला का बरं नाही कळालं? कारण आमच्याकडे लेखणी नव्हत्या. सावित्रीबाई महात्मा फुलेच्या आधी आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही. आमच्या महापुरुषांनी इतिहास घडवला, पण इतिहास लिहायला आमच्या हातात लेखणी नव्हती. म्हणून ज्यांना आमच्या महापुरुषांना विरोध केला त्यांनीच महापुरुषाचा इतिहास विकृत केला, आमच्या माथी मारला. आम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आज ही गरज आहे खरा इतिहास समजून घ्यायचा की आमचे महापुरुष काय म्हणत होते, त्यांचे विचार काय होते. त्या विचारानं आपल्याला समाजाला जोडायचंय. मानवानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर हा वाद नव्हता तर हे वाद निर्माण कसा केला? एक घटना आहे अफजल खानाची, सांगू का? म्हणजे काय, तेवढं तुमच्या मनामध्ये जी आहे धाकधूक, हो सगळं चांगलंय, पण ते अफजल खान होता, तुम्ही त्यांचं समर्थन करता, ते हिंदू मुस्लिम वाद होता, असं नाही. अफजल खानाचं प्रकरण काय आहे? ए बाळा, तू काळजीपूर्वक ऐक आता, तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. अफजल खानाचं प्रकरण काय होतं? अफजल खान हा आदिलशाहचा सरदार. तो शिवाजी महाराजांकडे कशाला आला? तो प्रस्ताव घेऊन आला की शिवाजी महाराज जे किल्ले, जो प्रदेश तुम्ही आदिलशाहचा जिंकला तो परत द्या. द्यायचा किंवा नाही द्यायचा ते शिवाजी महाराज ठरवतील. तो विजापूरहून सरळ वाईला आला. इतिहासात लिहिलं की तो पंढरपूर, तुळजापूरच्या देवी देवताची विटंबना करत आला. तेव्हा आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हतं, गुगल मॅप अप्लिकेशन नव्हतं. आज तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, गुगल मॅप अप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये विजापूर टू वाई टाका, त्याच्यात पंढरपूर तुळजापूर एका रूटवर लागत नाही. आणि दोन भीमा आणि सीना दुधड्या वाहणाऱ्या नद्या आहेत, त्या नद्यातून घोडे घेऊन जाणं शक्य नाही. असं खोटं का बोलले? भावना भडकण्यासाठी. आता विजापूरून वाईला हा अफजल खान आल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले वकील पंताजी बोकील यांना पाठवलं. फार डिटेलमध्ये सांगत नाही, वेळ कमी आहे. पंताजी बोकीलची बोलणी झाली. असं ठरलं की 10 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे, 10 बॉडीगार्ड अफजल खानाचे प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट होणार, तंबू उभारण्यात आला. आता बघा, दोन नेत्याची भेट होणार आहे. एक आदिलशाहचा नेता आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे नेते आहेत. आता यांची भेट होणार आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला समजून सांगतो, अफजल खानाला त्याचा कार्यकर्ता कट्टर, त्याचा वकील, त्याचं नाव काय माहितीये का? माझं बीएससी मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे. मायक्रोस्कोप मध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास केला, बॅक्टेरियाची माहिती झाली, पण कृष्णा भास्करचं आडनावच कळलं. मायक्रोस्कोप मध्ये दिसत नाही ते. म्हणजे इतिहास लिहिणाऱ्याची कमाल पहा. इतिहास लिहिली शिवाजी महाराजांचं आडनाव भोसले, त्यांचे वडील शहाजी राजे भोसले, आजोबा मालोजी राजे भोसले, अफजल खान, आदिलशाह, मासाहेब जिजाऊ जाधव, हंबीरराव मोहिते, सगळ्याचं आडनाव माहितीये. पण इतिहास लिहिणाऱ्यांना कृष्णाजी भास्कर याचं आडनाव लिहिलं नाही. मला वाटलं शाही संपली असताना इतिहास. नंतर बहुजन इतिहासकारांनी शोधून काढलं याचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी. आता बघा, अफजल खानाचा कट्टर कार्यकर्ता, त्यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाला घेऊन येत आहे भेटीच्या ठिकाणी. आता मला सांगा, विधानसभा आत्ताच झाल्या, तुमच्याकडे जेव्हा आमदार साहेबाची रॅली असायची तर त्यांचे कार्यकर्ते उत्साही असायचे की नाही? घोषणा कशा द्यायच्या? आमदार साहेब माग आणि पुढं कार्यकर्ता, बरोबर? तसं अफजल खान माग आणि पुढं कार्यकर्ता कोण? कृष्णा भास्कर कुलकर्णी. काय घोषणा होत्या त्यांच्या? कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या काय घोषणा असतील? हमारा नेता कैसा हो, अफजल खान जैसा हो. अरे येऊन येऊन येणार कोण? अफजल खानाशिवाय आहे कोण? अफजल खान तुम आगे बढ़ो, कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ है. कोण आहे देशद्रोही? कोण आहे स्वराज्यद्रोही? आता शिवाजी महाराज येत आहेत. शिवाजी महाराजांचा कट्टर कार्यकर्ता घोषणा देतो आहे.
त्याच्या घोषणा काय असेल? शिवाजी महाराज माग, सिद्धी इब्राहिम पुढं. हमारा नेता कैसा हो, शिवाजी महाराज जैसा हो. शिवाजी महाराज तुम आगे बढ़ो, सिद्धी इब्राहिम तुम्हारे साथ है. अरे यावर येणार कोण? शिवाजी महाराजाशिवाय आहे कोण? आता हे दोन पात्र तुमच्या समोर त्या भेटीच्या आधी सांगितले. कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजल खानासोबत आहे आणि तो म्हणतो अफजल खान तुम आगे बढ़ो, कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ है. आणि शिवाजी महाराज सोबत सिद्धी इब्राहिम आहे, तो म्हणतो शिवाजी महाराज आगे बढ़ो, सिद्धी इब्राहिम तुम्हारे साथ है. आता प्रश्न आहे की शिवाजी महाराज जर प्रतिपालक होते तर कृष्णा कुलकर्णी अफजल खानाकडे काय करत होते? छोटासा प्रश्न आहे, उत्तर तर द्यावं लागल. पण तुम्ही हे आडनाव लपवून इतिहास लपवणार आहेत का? आता अफजल खान आणि शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या तंबूमध्ये आले. शिवाजी महाराजाला आधीच माहित होतं की त्यांच्यासोबत दगाफटका होणार आहे. त्यांना कोणी सांगितलं? शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे, त्यांचा मित्र रंदुल्ला खान, त्यांचा पुत्र रुस्तम जवान, सरदार आदिलशाहचा, पगार आदिलशाहची, भाकर आदिलशाहची, पण सीआयडी होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांना आधीच सांगितलं महाराज खान येतोय, सावध राहा. फक्त सांगितलं नाही, 6 महिन्यापासून डोळ्यात तेल घालून वाघनख्या बनवत होता. ज्या वाघनख्याने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्या वाघनख्या बनवून देणारा रुस्तम जवान हा मुसलमान होता. मी शिवचरित्र वाचताना बऱ्याचशा गोष्टी मला सहज उपलब्ध झाल्या, पण मला या गोष्टीवर विश्वास नाही बसायचा की बरेचसे लोक उपासना म्हणायचे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बोलून धोका देऊन मारला. मला नाही पटायचं, कारण शिवाजी महाराजांचं चरित्र मी पाहिलं, त्यांनी कधी शत्रूला खोटं नाही बोलले. शत्रू त्यांचा आदर करायचा. मी म्हणलं हे शक्यच नाहीये. जर अफजल खानाला त्यांनी धोका देऊन मारला तर त्याचे 2 मुलं सोडले नसते. मग त्यांचे मुलं का सोडले? मी म्हणलं ही घटना आपल्याला जास्त अभ्यासावी लागेल. मग सेतू माधवराव पगडी यांचं शिवचरित्र एक अभ्यास, पान नंबर 260 वर हा संदर्भ मिळाला. जमल्यास महाराजांना ठार करणे हा विजापुरी गुप्त सूचना खानास देण्यात आल्याचे शिवाजी महाराजांना त्यांचा मित्र विजापुरी सरदार रुस्तुम जमान याकडून कळले, म्हणून महाराजांनी खानास मारायचे ठरवले. त्यांनी स्वतः हा निर्णय नाही घेतला. त्यांना कळालं की हा दगाफटका करणार आहे, मग सुरक्षेसाठी मग त्यांना मारावं लागलं अफजल खानाला. त्यांनी बोलून घेऊन नाही मारलं. मी संदर्भ सुद्धा देत आहे. तर बांधवांनो, जेव्हा तंबूमध्ये शिवाजी महाराज आले, अफजल खान आले, अफजल खानाने शिवाजी महाराजांची मान दाबली, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. अफजल खान ओढत ओढत पळाला. आता त्याचा वकील, त्याचा कार्यकर्ता, त्याचा बूथ प्रमुख, त्याचा तालुकाध्यक्ष, त्याचा शहराध्यक्ष, त्याचा जो पण असेल समजा प्रदेशाध्यक्ष, तो कृष्णा भास्कर कुलकर्णी यानं काय म्हणायला पाहिजे होतं? बरे झाले महाराज, आपण खानासी मारले. मी ईडी सीबीआयच्या भीतीपोटी त्याच्यासोबत होतो महाराज. आपण आमचे प्रतिपालक आहात महाराज, मला एक संधी द्यावी, मी स्वराज्याची सेवा करीन. म्हणला का? नाही म्हणला. शिवाजी महाराजांना अख्ख्या आयुष्यामध्ये एकही जखम झाली नाही, एकही तलवार लागली नाही. पहिली तलवार त्यांना कोण्या खान सय्यद पठाणनं मारली नाही, इंग्रजनं डचणं मोगलांनी मारली नाही. पहिली तलवार शिवाजी महाराजांच्या कपाळावर लागली, रक्तबंबाळ झाले. ती तलवार चालवणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी. त्याला काय वाटलं? त्याला वाटलं की समाज मान्यतेनुसार ब्रह्महत्या पाप आहे, शिवाजी महाराज मला मानणार नाही, मी शिवाजी महाराजांना मारू शकतो. याच्या आधी कोणत्याही बहुजन राजांनी ब्रह्महत्या केलेली नाही, हे समजून घ्या. त्याचं पातक आहे, त्याला प्रायश्चित नाही. मग शिवाजी महाराजांना जे संस्कार होते, त्यांचे गुरु मासाहेब जिजाऊ आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, यांनी सांगितलं होतं, शिवबा न्याय करताना जात पाहायची नाही. अन्य अत्याचार करणारा कोण्याही जाती धर्माचा असला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शिवाजी महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही, सरळ तलवार चालवली. एका ठाक्यामध्ये एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी. बांधवांनो, एक छोटासा प्रश्न होता की प्रतापगडाच्या या घटनेवरून किती महाराष्ट्रामध्ये क्लेश, द्वेष, दंगली पसरवण्यात आली, झाक्या काढण्यात येत होती आमच्या लहानपणी.
अफजल खानाचा शिवाजी महाराज कोथळा काढतायत आणि असं लिहिलेलं दहशतवाद असा संपवावा लागल. अरे संपून टाकला ना दहशतवाद, आता काय संपवावं लागल? आता अफजल खान कुठे? आता हे शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे आहेत ना, ते अफजल खानाला संपवायचा, संपून टाकला. पण झाकी काढताना बदमाशी काय केली? अफजल खान दाखवला, पण त्याचा कट्टर कार्यकर्ता कृष्णा कुलकर्णी नाही दाखवला. आमचं मत काय आहे? जो स्वराज्याचा शत्रू तो आमचा शत्रू, तो अफजल खान असू द्या, कृष्णा कुलकर्णी असू द्या, दोघांनाही दाखवा. झाकी काढा, त्या झाकीमध्ये अफजल खान दाखवा, शिवाजी महाराज त्याचा कोथळा करताना दाखवा, त्याची दाढी दाखवा, त्याची टोपीही दाखवा आणि त्याच्या बाजूला कृष्णा कुलकर्णी दाखवा, त्याची शेंडीही दाखवा आणि त्याला कापतानाही दाखवा. कळू द्या महाराष्ट्राला खरे शिवधरी हे दोघं आहेत. पण दाढी दाखवायची, शेंडी लपवायची, हा कोणता इतिहास आहे? म्हणजे आम्ही विचार केला पाहिजे बांधवांनो, या एका घटनेमुळं महाराष्ट्राची परिस्थिती किती बिकट झाली. आता हीच घटना ते सांगून दंगली लावत होते, आता मी ही घटना सांगतो तर ते सुट्टीवर जातात. कशासाठी? का? याचा अर्थ आहे बांधवांनो, बरेचसे विषय आहेत, एवढ्या कमी वेळेत होणार नाही. मदारी मेहतरचं एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मदारी मेहतर सापडला, औरंगजेबानं पकडलं, बरंच ट्रक मारलं, पाठ फुटस ट्रक मारलं खांबाला बांधून, आणि औरंगजेब मदारी मेहतरला म्हणतो, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. औरंगजेब म्हणतो सांग मदारी शिवा कुठे गेला, नाही तर जीवाला मुक्षील. मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधी शिवाजी महाराजांवर वाहून टाकलेला आहे, लाख मेले तरी चालतील पण त्यांचा पोशिंदा जगला, जीव धोक्यात घातला. आता मला सांगा बांधवांनो, मदारी मेहतरला औरंगजेब काय विचारायचा? सांग मदारी शिवा कुठे गेला? बरोबर, सुरतला गेला, गोव्याला गेला, कुठे गेला? पण मदारी काय म्हणतो? माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील, पण माझ्यासारख्या लाखो मदारीचा पोशीदार छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे. जर मला सांगा, जर मदारीनं गद्दारी केली असती, फक्त सांगितलं असतं शिवाजी महाराज कुठे गेले, तर किती खोके भेटले असते त्यांना? किती खोके भेटले असते? अहो तो केंद्राचा बादशाह आहे ना, केंद्राचा बादशाह आहे तो. केंद्रीय मंत्री, राज्यपाल, राज्यसभा, त्यांनी म्हटलं नको मला काही. आता बघा, त्याची निष्ठा पाहून स्वराज्यावरची त्यांना जेव्हा सोडून दिलं, ते स्वराज्यात आले. स्वराज्यात आल्यावर शिवाजी महाराज त्यांना ऑफर करतायत, मदारी तुला स्वराज्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे, सांग तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ राज्याभिषेकाच्या वेळी. आता इथं बरेचसे लोक नाराज होत होते ना, आम्हाला म्हणलं मंत्री करतो पण मंत्रीपद दिलं नाही, असं नाही तसं नाही, नाराज होत होते. पण मदारी मेहतरला स्वतः कोण म्हणाले? शिवाजी महाराज, सांग तुला कोणता बंगला पाहिजे? मदारी मेहतर म्हणतो महाराज मला कोणतंही पद नको, कोणताही बंगला नको. या मदारीची एकच इच्छा होती, त्या रजल्या कांदळाचा शोषित कष्टकऱ्यांच्या स्वराज्याचा छत्रपती माझा शिवा झाला पाहिजे, या सिंहासनावर बसला पाहिजे, मला कोणतंही पद नको महाराज. जर तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर मला एक अधिकार द्या, या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार मला द्या महाराज. आणि महाराजांनी तो अधिकार मदारी मेहतरला दिला. आता एखाद्या जर कार्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला म्हणलं की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरची चादर बदलण्याचा तुला अधिकार देतो, घेईल का तू? निष्ठा, ही निष्ठा मदारी मेहतरची आम्ही समजून घेतलं पाहिजे बांधवांनो. कशा पद्धतीनं मुस्लिम समाजाला या बहुजन समाजापासून दूर करण्यात येत आहे. का? कारण आम्ही एकत्र आलो तो महापुरुषाच्या विचारांचा समाज घडेल. एनआरसीच्या काळामध्ये माझ्या माग इंडिया टीव्हीचा पत्रकार 6 महिने फिरत होता, मला म्हणत होता इंटरव्ह्यू द्या. त्याला वाटलं दाढी टोपीवाला आहे, एखादा विषय भेटेल मला समाजाविरुद्ध चालवायला. त्याला काय माहिती बाबासाहेबांचा सैनिक म्हणून, त्याला माहितच नाही. मग मी त्याला बुलढाण्यामध्ये दिली. तो मला म्हणतात की तुमचा काय संबंध संविधानाशी, तुमचा काय संबंध बाबासाहेबांशी, तुम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन एनआरसीचे आंदोलन करत आहात. मी म्हणलं भाऊ तुझं अज्ञान आहे, तू महाराष्ट्रातल्या मुस्लिम
सैनिकाशी बोलतोय. हा जो एनआरसीचा लढा आहे ना म्हणलं, हे संविधानाच्या रक्षणासाठी आहे आणि आमचा संबंध बाबासाहेबाशी संविधान निर्माण झाल्यानंतरचा नाही आहे. महानेते बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा परिषद घ्यायची होती, मनोवल्याने सांगितलं की बाबासाहेबाला तो जागा देईल, तो जीवाला मुकेल, कोणी जागा द्यायची नाही. तेव्हा एक तरुण समोर आला, त्यांनी म्हटलं की माझ्या बाबासाहेबाला सभा घ्यायला जागा लागते, मी जागा देईल. त्याचं नाव होतं फतेह खान. तिथं परिषद झाली आणि बांधवांनो, हा बाबासाहेबाचा लढा जो आम्ही बहुजनाच्या स्वातंत्र्याचा लढा होता, हा लढून हा आज मी जे बोलतोय, एक दाढी टोपीवाला इतक्या अभिमानानं बोलतोय, बहुजन समाज ऐकतोय. आता तुम्ही इथं बसलेले कमी संख्येत असतील, 1000 1 2000 लोक, पण या चॅनलच्या माध्यमातून एक 10 दिवसात मिलियन्सच्या वर लोक ऐकतात मला. हे कसं शक्य झालं? संत तुकाराम महाराज म्हणतात, घोकाया अक्षर मद नाही अधिकार, नाही कोणी येते मुकाया जाणं. अरे आम्हाला बोलायचा अधिकार नाही, आम्हाला जाणून घेणार कोणी नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले, आम्हाला आजपर्यंत नव्हता बोलायचा अधिकार, मी संविधानात देईन राईट टू स्पीच. आता माझा समाज बोलन, तुम्हाला ऐकावं लागल. तर हा अधिकार आपल्याला सहज नाही मिळाला. यासाठी आई रमाईने आपले 4 मुलं कुर्बान केले, बाबासाहेबांचे 4 मुलं बलिदानी केले या संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी. तर आम्हाला आज हा संकल्प करावा लागेल की आम्ही सुद्धा आमचा एक एक मुलगा कुर्बान करू या संविधानाच्या रक्षणासाठी. बांधवांनो, बहुजन महापुरुषाचा लढा फक्त वाणीतून लढला जाऊ शकत नाही, तो त्यागातून लढावा लागेल. अनेक विषय आहेत, माझ्या मुस्लिम बांधवांना हे माहीत नाही. फुले शाहू आंबेडकर या विचार मंचाला मुस्लिम म्हणून तुम्ही काही लोकांनी अज्ञानापोटी जर विरोध केला असेल, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा फुले लहान असताना त्यांना जेव्हा शाळेत टाकलं त्यांच्या वडिलांना गोविंदरावनं, तेव्हा त्याच्याच घरात काम करणारा कृष्णाजी राव नावाचा पंत गोविंदरावला म्हणतो, गोविंदराव हे काय केलंच काय, शूद्राचं पोरगं शाळेत टाकलं, धर्म पाप होईल, नरकात जाईल. गोविंदराव म्हणले, असं का, शूद्र शिक्षण प्राप्त केलं तर पाप होते. शाळा बंद केली. त्यांचे शेजारी होते गफ्फार मुन्शी बेगे, मुस्लिम शिक्षक, त्यांनी गोविंदरावला म्हणलं, गोविंदराव अरे ज्योतिबा एवढा हुशार शाळेत का जात नाही? त्याने म्हणले, घातलं होतं शाळेत, पण बरं झालं मला कृष्णाजीरावनं सांगितलं की शूद्रानं शिक्षण प्राप्त केलं तर पाप होते, म्हणून मी शाळा बंद केली. गोविंदराव म्हणले, हे कसं शक्य आहे? गफ्फार मुन्शी बेग गोविंदरावला म्हणतात, गोविंदराव हे कसं शक्य आहे? ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं, त्या ईश्वरानं मला निर्माण केलं, ज्या ईश्वरानं मला शिकायचा अधिकार दिला, तुझे अधिकार कसे हिसकावून घेईल त्यांची समजूत काढली. ज्योतिबाला घेतलं, शाळेत टाकलं, रेफर लेटर लगायचं कलेक्टरचं, ते रेफर लेटर दिलं. महात्मा फुले शिकले, बहुजनाचा काया पलाट झाला. या माग महात्मा फुले यांचा बलिदान आहे आणि गफ्फार मुन्शी बेग या मुसलमानाचं सुद्धा योगदान आहे. आता मला सांगा मुस्लिमांनो, गफ्फार मुन्शी बेग काय म्हणले पाहिजे? अरे गोविंदराव असा कसा तुमचा धर्म आहे रे? अरे शाळेतून काढून टाकलं. उपास नाही करायचा, थट्टा नाही करायची. जर अज्ञानापोटी बहुजन समाजाला अत्याचार होत असेल, तुम्ही जाऊन त्याला समजून सांगा पोट तिडकीनं की हा अन्याय अत्याचार आहे, चुकीचा आहे. ईश्वर कधीही भेदभाव करत नाही. ज्यानं तुला जन्माला घातलं त्यानं मला जन्माला घातलं, मग तो श्रेष्ठ हा तुच्छ ईश्वर कसा म्हणाल? तुम्ही मस्त आपलं आपलं मोहल्ला निर्माण केला, आपलं आपलं खायले प्यायले, आदिवासी उपाशी आहे, तुमचं काही घेणं नाही. कुराण म्हणाले, कुंतुम खैरा उम्मतीन, तुमचा जन्म या बहुजन समाजाच्या कल्याणासाठी निर्माण झालेला आहे. तुम्हाला काही घेणं देणं नाही बहुजन समाजाशी. हा धर्म आहे का? मी का सांगतो बहुजन बांधवांनो, तुम्ही काय म्हणता की धार्मिक मुसलमान जे असतात ते कट्टर असतात म्हणून शिक्षणापासून वंचित असतात. आता कुराणच म्हणाले, इखरा बिस्मी रब्बिकल लजी खलक, की शिक्षण प्राप्त करा ईश्वराच्या नावानं. आता हा नालायक शिकत नाही, त्याला कोण काय करा? समाज व्यवस्था तशी नाही, आम्ही काय करावं? आता जर शिक्षणाला अधिकार नसला असता तर सावित्रीबाई फुलेवर ज्यांनी शेण टाकलं, चिकट टाकलं, त्यांनी त्यांची सहकारी फातेमा शेखवर का नाही टाकलं? कारण त्यांना त्यांनी उदाहरण हे दिलं होतं, संदर्भ दिला होता की हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये महिला शूद्र आहे, पुरुष शूद्र आहेत, पुरुषाला शिकायचा अधिकार नाही, आता महिला आहे, शिक्षण प्राप्त करेल आणि कुळ नष्ट होईल. पण फातेमा शेखला कोणी मुस्लिमांनी म्हटलं का ही मुस्लिम महिला आहे, शिक्षण प्राप्त करते, शिकवते, तुझं कुळ नष्ट होईल? ती फातेमा शेख तिच्या तोंडावर मोहम्मद पैगंबराचं कथन फेकून मारत होते, त्यांना बोलायचा अधिकारच नाही. मी याच्यासाठी सांगतोय की आम्हाला समजूत काढावी लागेल. धर्म माहीतच नाही,
आता राजकीय नेते धर्मावर भाषण द्यायले. आता एक नेता आहे तो स्वतःला म्हणतो मी हिंदू धर्माचा नेता आहे. म्हणलं हो भाऊ, पण तू धर्मग्रंथ कोणता वाचला ते तरी सांग. सनातन धर्माचा नेता आहे चांगली गोष्ट आहे, पण वेद वाचला का तू? असा कसा नेता? व्हॉट्सअपचे मेसेज आले त्याच्यावर तू भाषण केले तर कसा होईल धार्मिक नेता? आजची परिस्थिती अशी आहे की धार्मिक नेते असतील किंवा धार्मिक कार्यकर्ते असतील ते सनातन धर्मात, हिंदू धर्मात सर्वोच्च पद शंकराचार्याचं आहे, त्यांचा विरोध करायले. त्यांना कळत चाललंय राजकारणामध्ये आम्ही काय करतोय. आपलं काम काय आहे बांधवांनो तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांना संविधानामध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलं. प्रत्येक धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. फक्त त्यांनी समाजामधले शांतीभंग करू नये, कायद्याचा प्रश्न निर्माण करू नये, दुसऱ्याचे जे संविधानिक अधिकार आहेत त्यांचं हनन करू नये. या अटीवर सर्वांना अधिकार आहे. म्हणून जे जे ज्या धर्माचं अनुकरण करत असतील त्यांना आपलं पाठिंबा असला पाहिजे, सहकार्य असलं पाहिजे. आपण धर्मावर टीका करू नये. बहुजन बांधवांनाही सांगतो, बाबासाहेबांनी फक्त आपल्याला संविधान दिलं नाही, संविधानासोबत धम्म सुद्धा दिलेला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत धम्मावर अनुकरण करणार नाही तोपर्यंत खरे बाबासाहेबांचे अनुयायी तुम्ही होणार नाही. नाहीतर काय आपण संविधानावर बोलायलो, नैतिक समाज कसा निर्माण होईल? पंचशीलवर आचरण करणारा, अष्टांग मार्गावर आचरण करणारा समाज निर्माण होणार नाही, मग प्रबुद्ध भारत कसा होईल? फक्त मी आज जे चालू आहे ज्या पद्धतीनं त्या छावा पिक्चर मध्ये माता सोयराबाई यांची चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण झालेलं आहे. शिर्के कुटुंबांना ज्यांनी दाखवलं की हे गद्दार होते. तुम्हाला फक्त एक संदर्भ सांगतो मी. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी तर हा संदर्भ दिलेलाच आहे मार्टिन फ्रान्सिसचा, की त्याने आपल्या डायरीमध्ये लिहिलेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या ब्राह्मण सरकार कोणाने पकडून दिलं होतं. हा तत्कालीन संदर्भ आहे. पण तुम्हाला हे सांगतो मी की छत्रपती संभाजी महाराजांना अंबा घाटमधून कोणी रस्ता दाखवला? शिर्के तर आधीच मोगलाकडे गेलेले होते. ते त्यांच्या गटातच नव्हते, त्यांच्या पक्षातच नव्हते छत्रपती संभाजी महाराजांचा. मग धोका काय करतील? गद्दारी काय करतील? गद्दारी करणारे कोण लोक होते समजून घ्या. जे दोन सरदार आले होते मोगलाकडून, मुकरब खान आणि निजाम शेख. हा निजाम शेख वसमतचा आहे. अण्णाजी पंत ज्याला शिवाय संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं त्याचे वडील कुलकर्णी होते वसमत येथे. अण्णाजी पंत कुलकर्णी होता संगमेश्वर येथे. आता अण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं हे त्याच्या वंशजांना फार जिवारी लागलं. आता ते सुडानं पेटले. मग त्यांनी काय केलं? अण्णाजी पंत यांचा पुतण्या राघोजी पंत हा औरंगजेबाकडे 5000 मनसबदार होता. त्यासोबत निजाम शेख, मुकरब खान, अंबा घाटातून त्यांना रस्ता दाखवणारा हा राघोजी पंत होता. त्याचं पात्र छावामध्ये दाखवलं नाही. हे घराघरामध्ये भांडणं लावून टाकले. म्हणजे मुस्लिम द्वेष झाला, आंबेडकरी समाजाला द्वेष झाला. आता ते छत्रपती घराण्याचाही द्वेष करतायत आणि मराठा समाजाला स्वतः आपल्या समाजामध्ये द्वेष करायला शिकवत आहेत. तर त्यामध्ये दुसरा अण्णाजी पंताचा जो भाऊ होता बापूजी पंत, त्याचं पोरग, त्याचं नाव अण्णाजी पंत, तो रंगनाथ स्वामीच्या माध्यमातून बातम्या पुरवायचा त्यांना. आणि अशा पद्धतीनं षड्यंत्र करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजाला पकडलं. छत्रपती संभाजी महाराजाला पकडल्यानंतर 3 लोकांना वतनदाऱ्या भेटल्या. त्यामध्ये राघोजी पंत एक होता. त्यामध्ये अण्णाजी पंत कोण? अण्णाजी पंताच्या भावाचा मुलगा तो एक. आणि तिसरा रंगनाथ स्वामी यांना 11 गावाची वतनदारी मिळालेली होती. हे लपून तुम्ही घराघरामध्ये समाजामध्ये निर्माण करत आहात. फक्त छावा पिक्चरचं एक संदर्भ मी तुम्हाला देतो, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा हा जो पिक्चर त्यांनी निर्माण केला त्याचा उद्देश हा होता की औरंगजेबाला क्रूर दाखवून, आता औरंगजेब नाही, मुघल नाही, पण हे महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाकडून बदला घ्यायचा, भारतातील मुस्लिम समाजाकडून बदला घ्यायचा. अरे औरंगजेबानं संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना शिक्षा जी झाली त्याचं सगळ्यात जास्त दुःख या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना आहे. त्याचं कारण सांगतो, त्या पिक्चर मध्ये जेव्हा संभाजी महाराज बुरानपूर येथे आक्रमण करतात तेव्हा तो मुघलांचा प्रदेश आहे. मुघलांच्या प्रदेशाचा हा बुरानपूर आहे.
त्या बुरहानपूरमध्ये तुम्ही जेव्हा सीन पाहता की मराठे जे सैनिक आहेत आणि मुघल सैनिक आहेत ते एक दुसऱ्याविरुद्ध संघर्ष करत आहेत, रक्ताचा सडा पडत आहेत, तेथे प्रेत पडत आहेत. तेथे एक 4 वर्षाचा लहान मुस्लिम मुलगा आहे, त्या सीन मध्ये त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो मुलगा म्हणतोय अम्मी अम्मी अम्मी. संभाजी महाराजच्या कानावर पडते की अम्मी अम्मी. हा लहान मुलगा कोणता बोलतोय बघता एक लहान मुलगा दिसतोय, त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो म्हणतोय अम्मी अम्मी अम्मी. छत्रपती संभाजी महाराज वेगाने त्या मुलाकडे जातात, मोगलांचे सैनिक अंगावर येतात, त्याने ढालीनं परतून लावतात, त्या मुलाला जवळ घेतात आणि छातीला लावतात, त्यांना संरक्षण देतात आणि शोधतात कोणती महिला याला शोधते का. मग एक महिला मुस्लिम बघत असते आणि म्हणते मेरे बच्चे को बचाओ, मेरे बच्चे को बचाओ. छत्रपती संभाजी महाराज बघतात, त्या मुलाला त्या आईला घेऊन जाऊन देतात आणि मोगलाचे सैनिक पुन्हा अंगावर त्यांना मारायला येतात. ते तलवारीने परतून लावतात, ढालीने परतून लावतात आणि हा मुलगा त्या मातेच्या हातात देतात. ती माता आपल्या मुलाला पाहते, आपल्या छातीला लावते, कुरवाळते, रडत असते. संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये आहे. ते बघत असतात आईचं प्रेम त्या मुलाशी काय आहे. का? कारण संभाजी महाराज अनाथ होते. 2 वर्षाचे असताना त्यांची आईचं निधन झालं. आईचं प्रेम त्यांनी पाहिलं नाही. अरे मोगलांच्या राज्यातील 4 वर्षाच्या या मुस्लिम मुलाला संरक्षण देणारे, त्याच्या आईला नेऊन देणारे हे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि हे संभाजी महाराजांचे विचार आहेत. आणि तुम्ही गुजरातमध्ये काय केलं? गरोदर मुस्लिम महिलाचं पोट फाडलं. त्या पोटातून एक बाळ जो जन्माला आला नाही त्याला त्रिशूलच्या टोकावर घेऊन नाचले. हे संभाजी महाराजांचे विचार होते का? तुम्ही संभाजी महाराजांना कसं स्वीकारलं? अवघ्या 30-32 वर्षाचं आयुष्य संभाजी महाराजांचं. आणि बघा की त्यांनी फक्त सैनिकावर वार केलेला आहे. सामान्य महिला आणि लहान मुलं धार्मिक स्थळाला इजा संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी दिलेलं नाही. पण ज्या लोकांनी संभाजी महाराजांची आपल्या साहित्यातून बदनामी केली, ज्यांच्या पूर्वजांना हातीच्या पायाखाली संभाजी महाराजांनी दिलं, त्यांनी साहित्यातून संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली. ते लोक आता आमच्या मराठा बहुजन समाजाला, मुस्लिम समाजाविरुद्ध भडकवत आहेत. अरे तो नूरुल हसन शिवजयंतीच्या ढोल पथकाचा प्रमुख असायचा, गोसेवक होता, त्याला मस्जिद मध्ये मारलं. इंजिनियर नूरुल हसनला, मोहसिन शेखला. अरे शिवाजी महाराज मोगलाच्या राज्यातील मुस्लिम मुलाचं रक्षण करताय, तुम्ही महाराष्ट्रातील मधारी मैतरच्या या मुस्लिम मुलाला मारताय. शिवाजी महाराजांनी मधारी मैतरवर किती प्रेम केलं. श्री आवळसकर शक्करता शिवाजी पान नंबर 223 आधार घेऊन सांगतात, रायगडावर महादरवाजापासून उंच ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तेथे एक कबर आहे, समाधी आहे, ती मधारी मैतरची आहे, ज्यांनी आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका केली. आपल्या शय्यागृहातून आपल्या मित्राला पाहता यावं म्हणून तेथे समाधी बांधली. मधारी मैतरचं निधन झाल्यावर शिवाजी महाराजांना लहान मुलासारखं रडताना रायगडावर पाहिलं. बांधवांनो, मग हे शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे विचार त्यागून ते लोक ज्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, संभाजी महाराजांना विरोध केला, ते जर आमच्यामध्ये आज भांडण लावत असेल तर कमीत कमी एक प्रश्न त्यांना करा. उद्या कोणताही नेता जर आला आणि त्यांनी जर म्हणले की शिवाजी महाराजांच्या नावानं मुस्लिमांचा आम्हाला द्वेष करायचा आहे, संभाजी महाराजांच्या नावानं करायचा आहे, त्याला एकच म्हणा की साहेब तुमचं आडनाव काय? तुमच्या आडनावाचा एखादा मावळा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होता का ते सांगा पहिले. एकही नेता जो आज मुस्लिम देश सांगतोय त्याचे पूर्वज स्वराज्यात होते असते तर मग त्यांच्या नावाचा उल्लेख असेल, नाही तर मग ते मोगलाकडे असतील, आदिलशाकडे असतील. हे त्यांना विचारावं लागेल, प्रश्न आम्हाला करावा लागेल बांधवांनो, की जर आम्ही विचारणार नाही तर सामान्याचे असे मुर्दे पडताना आम्हाला पाहावे लागतील. आमचा कोणत्या जाती धर्माला विरोध नाही आहे, पण मानवता वाचली पाहिजे, शिवशाहू फुले आंबेडकर विचार वाचले पाहिजे, समाज वाचला पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे, स्वराज्य वाचला पाहिजे, म्हणून आमचा हा लढा आहे. आणि निश्चितच फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगितला,
आणि समाजामध्ये कलह निर्माण केलं. आपल्याला पुन्हा ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी हटकर, धनगर, कोळी, माळी, चांभार, कुंभार, बौद्ध, मुस्लिम, मराठा यांना एकत्र केलं, त्यांच्यात प्रेम, बंधुत्व निर्माण केलं आणि मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण केला. तसा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. त्यासाठी आपला संघर्ष आहे. सब फूल यहाँ मुरझाते हैं, तू प्यार की शबनम पैदा कर. सब फूल यहाँ मुरझाते हैं, तू प्यार की शबनम पैदा कर. दो टूटे दिलों को एक कर दे, ऐसा कोई मरहम पैदा कर. इस मुल्क में अब गंगा जमनी तहजीब बचाने की खातिर, इस मुल्क में अब गंगा जमनी तहजीब बचाने की खातिर. ऐ मेरे खुदा एक और जरा छत्रपति शिवाजी महाराज पैदा कर. ऐ मेरे खुदा एक और जरा छत्रपति शिवाजी महाराज पैदा कर. बांधवांनो, 1,00,000 किलोमीटर प्रवास आहे माझा वर्षाला. हे फक्त बहुजन समाजामध्ये जो संभ्रम होता ते संपून समन्वय स्थापन करण्यासाठी. आणि आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, मीडियावर काही दाखवू द्या, बहुजन समाज महापुरुषाच्या विचाराने एकत्र आलेला आहे. फक्त आजही तुम्हाला दिसते समाजात द्वेष, हे समाजात नसून हे फक्त मीडियावर आहे, प्रसार माध्यमावर आहे. हे राजकीय षड्यंत्र आहे. अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी, अगर खामोश रहता हूं तो गैरत मार डालेगी. अगर सच बोल दूंगा तो हुकूमत मार डालेगी. बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को, बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को. लड़ाकर वरना आपस में सियासत मार डालेगी, लड़ाकर वरना आपस में सियासत मार डालेगी. बांधवांनो, या राजकीय षड्यंत्राला समजून घ्या आणि बहुजन महापुरुषाच्या विचारांना समाजाला एकत्र करा. बरेचसे विषय होते, ते विषय भविष्यात कधी जेव्हा येऊ आपण घेऊ. फुलेशाह आंबेडकर मुस्लिम विचार मंच या आयोजकांचा सर्वांचा मी आभारी आहे की आपण मला इथे बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची तुम्ही मला संधी दिली. मी अपेक्षा करतो की आपण फक्त बहुजन महापुरुषाचे विचार ऐकून न घेता त्या विचाराचा समाज घडावा यासाठी प्रयत्न करसाल. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ईश्वर आम्हाला शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा रक्षण करता आणि त्या विचाराचा रक्षण करता आणि समता, बंधुता, न्याय आणि शांती यावर आधारित समाज निर्माण करण्याचं, संविधानिक राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती व सद्बुद्धी द्यावी. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन.